पहिलाच बॉल बड विकेटला. थँक्यू सो मच तुषारजी शिंदे सर, थँक्यू सो मच महेशजी धुळे यांचा आवाज आपण ऐकतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय संघ सप्त हिंद केसरी भारतप्रेमी ओमकोडेश्वर बोज आणि त्यांच्या विरोधात गावदेवी शिरवली आरोही 11 गावदेवी शिरवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शिरवली टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम बोज संघाला. पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल श्रीपाद कडाळे आणि त्याच्या साथीने शंकर पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न शरीरावरती आय थिंक चेहऱ्यावरती चेंडू आदळला. विचारणा केली जाते टीम शिरवलीच्या माध्यमातून. सर्व खेळाडू आता एकजूटपणे थांबलेत कारण त्याला माहिती आहे चेहऱ्यावरती बॉल आदळला. थोडीशी दुखापत शंकरला झाली आहे परंतु पाण्याची गरज आहे का शंकर? नको आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता खर तर ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉलची समाप्ती असताना तेजस मडवी उल्हास मडवी सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला जरूर या मॅच मध्ये खेळताना दिसेल. यशांच्या मागे पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे अपील तर मागितली आहे परंतु पंच सहमत नव्हते. थोडीशी दुखापत झाल्यानंतर थोडस बाकफुटवरती शंकर पाटील राहतो की गातील शंकर पाटील म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी चांगला क्रिकेट शंकरनं दाखवलाय परंतु आज थोडासा जखमी आहे परंतु जखमी बाग मंदिरावरती डरकाळी फोडेल की पुन्हा एकदा तेजस मडवी चांगली गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. 1 धाव. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडॉनचा खेळाडू चूक करतोय. दरम्यान डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. मॉलला फेक करतील थोडेसे नाराज आहेत शंकर पाटील स्वतःच्या कामगिरीवरती कारण 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. फक्त आणि फक्त 2 धाबा फलकावरती पार बेतील. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करते टीम शिरवली. एका बाजूला श्री बलंगडचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बदलापूरचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. या वेळेला देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मागे घडलंय काय पाहावं लागेल. रिले जेल टिपण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्यांच्या मागे उल्हास मडवीला आपण पाहतोय जेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसला जरूर आणि अखेर एक चिकी सिंगल मिळती. गोलंदाजाच्या जोरावरती कित्येक सामने जिंकून दिले टीम शिरवली संघाला तेजस मडवीनं. मागे आपण पाहिलं असेल खरं तर मैत्री चषक केबीची स्पर्धा तिथे देखील चांगला खेळ टीम शिरवलीचा आम्ही पाहिला होता. त्यानंतर शेरूच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आम्ही पाहिला होता टीम शिरवलीचा. तेव्हा दुखापतग्रस्त होता. पायामध्ये शूज देखील घालत नव्हता तेजस मडवी परंतु चांगला क्रिकेट शेवटच्या मॅच पर्यंत त्यांनी खेळला होता शिरवली टीमसाठी. परंतु आज पुन्हा एकदा तो दाखल झाला. इथे चौकार येतो. धावफलक आता पुढे सरकेल. 7 धावा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालाय विदाउट लॉस. जर कुबेरे दादानी ठेवलाय आज आमदार चषक छान दादानी ठेवलाय आज.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला। धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। 5 ओव्हरची बॅच आपल्याला पाहायला मिळेल। 2 ओव्हर पॉवर प्लेचे आपल्याला जरूर पार भेटतील। त्यामधील पहिले षटक इथे मात्र समाप्त झाले। धावफलक फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। दोन्ही संघाचा खेळ आपण नेहमीच पाहिलाय। ताकदवर टीम आहेत। एका बाजूला आपण पाहतोय श्री बनगड भागातून नेहमीच चांगला क्रिकेट खेळला टीम शिरवलीने, तर दुसऱ्या बाजूला बदलापूरचा क्रिकेट ज्यांनी मात्र दणानून सोडलाय असा संघ मात्रावरती खेळतोय। ओम कोंडेश्वर भोज या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी बॅकफुट मध्ये संघ ओम कोंडेश्वर भोजकर या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं टाकत असताना मी म्हणे चांगली गोलंदाजी केली आहे तेजसनं। षटक क्रमांक 2 भूषण आलाय। पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न यशच्या मागे आपण पाहतोय। यष्टीरक्षक धावत पळत पोहोचला, बॉलला तो फेक करेल। यष्टीरक्षक नाही तर मी म्हणेन स्वतः गोलंदाज पोहोचला होता। एक सिंगल इथे मात्र मिळेल। धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना 8 आकड्यावरती तुम्हाला धावफलक पार मिळेल। शंकर पाटीलला आपण पाहतोय थोडासा चाचपडत तो खेळलाय या मॅच मध्ये, परंतु इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करावं लागेल, कारण जर एक चांगलं टार्गेट सेट झालं तर सुस्थितीमध्ये तुम्ही दिसाल, कारण शिरवली टीम आपण पाहतोय मैदानावरती खेळते जरूर, परंतु जितकी चांगली त्याची गोलंदाजी आहे तितकीच चांगली बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला सातत्याने टीम शिरवली संघाची पाहायला मिळाली आहे। त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय इथून आता संघर्ष कुठेतरी थोडंसं वाढलाय। टीम बहुत संघाचा देखील एक सामना जिंकलाय टीम आपटी संघानं, तो संघ पुढे सरकला। 2 सामना जिंकत असताना भोकरपाडा टीम देखील पुढे सरकली आहे। डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय। भूषण आले गोलंदाजी मार्कवरती 2 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च करत असताना मी म्हणेन चांगली गोलंदाजी भूषण करतोय या मॅच मध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे बहुत संघ म्हटलं की एक नामांकित संघ त्याच्या अगेन्स्ट जर खेळायचे तर कमीत कमी धावसंख्येवरती त्याला रोकावं लागेल, आणि त्याच अनुषंगाने मी म्हणेन आतापर्यंत गोलंदाजी करतोय भूषण। हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, पुल करायचं होतं नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा बॅटम पार्टच्या मधला बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे येतोय डॉट बॉल। चांगली गोलंदाजी करतोय। षटक क्रमांक 2 तो घेऊन आलाय। मी आधीच म्हटलं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून जर चांगली धावसंख्या उभारली तर चांगलं टोटल सेट होणार आहे या मॅच मध्ये। इथे देखील बॅटची कडा त्यांच्या मागे देव बरोबर बळाबळ लागेल शॉर्ट थर्माच्या क्षेत्रामधून गॅप मधून बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर। शंकर पाटीलचा हा दुसरा बार येतोय चौकार। अजर भाई, लेकिन हम हमेशा से कहते हैं पीना ये गलत बात है, लेकिन ये कलयुग है। यहाँ पर अच्छे के पीछे कोई नहीं जाता है, बुरे के पीछे पूरी दुनिया जाती है। शराब बेचने वाले को कहीं नहीं जाना पड़ता, दूध बेचने वाले को गली गली चौरा चौरा पर घूमना पड़ता है। बाबू भाईला पटलंय असं वाटतंय। फटका चांगला आहे, ऑन साइडला खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पाणी पिल्यानंतर आता आक्रमक पवित्रा घेतलाय शंकर पाटीलनं। बॉल चाललाय सीमा पार, षटकार। बेगानं आता पुढे सरकतोय। टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल आतापर्यंत धाव फलकावरती 18 धावा जोडल्या गेल्या। टॉप गिअर वरती आता बॅटिंग करतोय शंकर पाटील का बल्ला, माशाअल्लाह षटकार ठोकला। अजूनही काही छोटासा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये।
एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्ले षटक क्रमांक 2 आपण एन्जॉय करतोय. बाबूबाई बुबेरे देखील बाग आनंद घेत आहेत. त्यांच्या साथीने आमचे अक्रमबाई असतील, अक्रमबाई बुबेरे जे सरपंच आहेत आणि या स्पर्धेचे दमदार शिल्पकार हेमरबाई बुबेरे ज्यांचं नेहमीच क्रिकेटवरती विशेष प्रेम राहिलंय, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला, मड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा धमाका, सिक्सर. आता धावा फलकावरती होत्या, परंतु आता या ओव्हरमध्ये आपण पाहतोय शंकर पाटील भारत प्रमाणे आता सुसाट निघालाय. कारण भारत प्रेमी या नामाने संघ खेळतोय. उत्तम शेठ गवळी जे देवरीचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. त्यामुळे आपण पाहतोय मैदानावरती आता टॉप गिअर वरती बॅटिंग करतोय शंकर पाटील. बॅटमधून हा षटकार आला. धावफलक आता वेगळ्या पुढे सरकत असताना 24 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 खेळ तुम्हाला पार मिळेल. निवृत्ती आलेत गोंदाची मार्क वरती. स्ट्रायकिंग एरियावरती बॅटर श्रीपाद. इथे मेजबानी होती जरूर ऑन साइडला बिगिट करण्याची, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. 1+1 अशा 2 धाबा मिळतील. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक आता 2 धाबाच्या साथीने पुढे सरकत असताना 1+चा जमाना, परंतु 1+ला टप देण्यासाठी आयफोन आला आणि ते 2 धाबा मिळतील. आणि बॅटिंग रिव्ह्यू घेण्यात आला. हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. तिसरे पंच या आपण पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय, परंतु नक्की घडलंय काय या साऱ्या गोष्टी आपण चेक करतोय. हाईट फॅक्टर काय होतं, कमरेचे चेंडू वरती आहे की खाली आहे, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला जरूर पार मिळेल. कारण ओम साई MTC लाईव्ह म्हटलं की क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना त्यांनी कित्येक उन्हाळे पावसाळे आपण त्यांचे पाहिलेत. आणि आज स्वतः सागर फराड इनॅक्शन मध्ये होते. त्यांना देखील आज त्यांच्याच वाहिनीच्या माध्यमातून टिपलं गेलं का बॅटिंगला सुरुवात केली होती. एक चौकार एक षटकार सागरच्या बॅटमधून आला जरूर, परंतु नंतर तो आउट झाला आणि पूर्णपणे निराश देखील झाला. परंतु या मॅच मध्ये मी म्हणेन शहबाजच्या बुबेरे असतील, अखिलबाई बुबेरे असतील, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं सागर फराडला बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. नो बॉल, क्या बात आहे. पंचांना चॅलेंज केलं होतं मी म्हणेन बॅटरनं, त्यामुळे आता नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे आता शंकर पाटील फ्री हिटच्या बॉलवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल अंडर बॉक्स टाईनने फटका घेतला, टॅप केला. बॉल सारा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय. मिसफील्ड पार मिळते, बॅकअप चांगला पार मिळतोय. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळेल 28 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. या मॅच मध्ये धावफलक पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय 28 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाच्या अंती फक्त 7 धाबा होत्या, परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत दुसऱ्या राऊंड मध्ये 17 धाबा आल्या जरूर. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यू मिस. आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. शंकर पाटीलला आपण पाहतोय जो मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला आणि अखेर एस्टर्न वरती चेंडू अदळलाय. धक्का लागतो पहिल्या टीम बोथ संघाला. ज्यावेळेस शंकर आउट झाला ना, एक स्मित हास्य होतं त्याच्या चेहऱ्यावरती, कारण शरीराला चेंडू ब्रश करून त्यानंतर बॅटला आदळला आणि मग स्टंपवरती बॉल आदळला. त्यामुळे शंकर आता आउट झालाय, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर
मैदानावरती दाखल होतोय योगेश पाटील। आपण नेहमीच शंकर पाटील योगेश पाटीलच्या नावाचा उल्लेख करत असतो, परंतु त्यांच्यावर विस्फोटक आणि विध्वंसक बॅटिंग आम्ही पाहिली आहे। खरं तर 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा खेळ आम्ही शंकर पाटील योगेश पाटीलचे पिताश्री यांचा आम्ही पाहिला। टॉप गिअरवरती बॅटिंग, पहिला बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला आडवा बाटणं घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉटबॉलच्या आता समाप्ती होत असताना कमबॅक करायचा प्रयत्न करतोय। निवृत्ती मैदानावरती दाखल झालाय, त्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे, त्यामुळे आता अनुभव तो पणाला लावतोय। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा अजून एक डॉटबॉलची समाप्ती होत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय संघर्ष आता वाढलाय। बॅटिंग करत असताना टीम बहुत संघाचा देखील, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न करतोय। फक्त 4 धाबा खर्च केल्या, तिसरा सलगचा डॉट बॉल पार मिळेल। जर गोलंदाजी आवडली असेल ना निवृत्तीची तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण योगेश पाटील सारखा खेळाडू समोर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना सलग 3 बॉल त्याने डॉट टाकलेत। 5 चेंडू इथे मात्र आपण पाहतोय जबळ टाकण्यात आले आणि फक्त 4 धाबा खर्च केल्यात, परंतु शेवटचा बॉल चाललाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर। 3 बॉल वरती ते मात्र पूर्णपणे बॅकफुट वरती होता योगेश पाटील, परंतु आता तो सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। 6 टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता, हे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। ओम साई एमटीसी लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून हे शर्यचित्र टिपले जातात आणि म्हणून तर आम्ही म्हणत असतो कार्टी विथ क्लॅरिटी त्यांचं ब्रीद वाक्य। खरं तर खरवई ते कर्जत खोपोली हायवे आपण पाहतोय आणि अगदी उजव्या बाजूला आपल्याला हे क्रीडांगण पाहायला मिळेल। शेबाच्या बुबेरे अखिलभाई बुबेरे यांच्या मालकी अंगाचे क्रीडांगण आहे आणि त्याच क्रीडांगणावरती आपण पाहतो ही स्पर्धा आमदार चषक आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि अखेर हे क्षणचित्र टिपले जातात। ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे विहंगम दृश्य आपल्याला दाखवले जातात। ही स्पर्धा नेहमीच आपण पाहतोय ओम साई एमटीसी लाईव्ह यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते, ही स्पर्धा ते पार पाडत असतात आणि सध्याच्या घडीला मी म्हणेन खूप कमी वेळामध्ये ओम साई एमटीसी लाईव्ह वाहिनीने देखील मोठी भरारी घेतली असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण नेहमीच यंगस्टर खेळाडू नवीन नवीन चेहरे ते टीव्ही स्क्रीन वरती आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यातल्या त्यात आम्ही नेहमीच उल्लेख करू सागर फराड का बॅटिंग केली होती आज। एक बाईक त्याच्या नावावरती आहे, 2 बाईक त्याच्या नावावरती आहेत, त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी हेच कमवलं आणि त्यातल्या त्यात एक चांगला खेळाडू आणि एक चांगला स्वभाव आपण नेहमीच पाहत असतो। मग सागर फराड, रोशन फराड, अक्षय म्हात्रे असतील, कुणाल म्हात्रे असतील, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा। धावफलक तुम्हाला पार मिळेल, 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय, 34 धाबा धावफलकावरती जोडले गेले। गोलंदाज पुन्हा एकदा तेजस मडबी हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल गोलंदाजी मार्कवरती। षटक क्रमांक 4 सेकंड स्पेल मध्ये तेजस दाखल झाला, ज्या तेजसनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केले होते, तो तेजस आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय। या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल। राईट आर्म ओव्हर द विकेट। टीम शिरवली आपण थोडस वेळ जास्त घेत आहे, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका। यावेळेला देखील बॅटची कडा फाईलेकचा खेळाडू उपस्थित होता, एक सिंगल एकवट जाईल। आज मी म्हणेन श्रीपाद कडाळी मैदानावरती दाखल झाला, नेहमीच गॅप शोधण्याचा तो प्रयत्न करत असतोय, परंतु त्याला माहिती आहे शंकर आणि योगेश चांगली बॅटिंग करत आहेत, त्यामुळे आता या मॅच मध्ये सिंगल डबलचं क्रिकेट खेळायचं आहे आणि त्यांना स्ट्राईक रोटेट करायचे, त्यात अनुषंगाने तो बॅटिंग करतोय। बहुत म्हटलं की आमचे गुरु ग्रामपंचायत देवरीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, आपण मॅच एन्जॉय करता
आपलं मनपूर्वकडे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यातल्या त्यात सध्याच्या घडीला भरपूर ट्रेंडिंग वरती नाव त्यांचे डीजे रोहित चिपळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. फटका चांगला आहे, सिंगल मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर श्रीपादला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. फरदच बाद. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, मिळेल ती सिंगल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात नवीन बॅटर मैदानावरती विक्की भारती आता दाखल झालेत या बॅच मध्ये. विशाल भारती असतील, विक्की भारती असतील, नेहमीच चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय. विशाल भारतीला आपण पाहतो जो मात्र नेहमीच खुल्या काढून देखील चांगला खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिलाय, परंतु आज थोडासा मागे थांबलाय. स्ट्रॅटर्जी या वेळेला देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलेत, मिळते सिंगल. इथे फटका चांगला आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. नेक्स्ट मॅच आपली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन थांबा. चार ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 44 धावा दाखल खबर तुम्हाला बार भेटतील. अजूनही 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आदित्य वरती विकी, इथे देखील मागचा पाय बाकवला आणि मोठा फटका दाखवायचा प्रयत्न फसला. दरम्यान विकीला मैदान सोडावं लागेल. फरंदाज बाद.
वरती जोडले गेले. आतापर्यंत आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. आदित्य इथे देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर आता एकाच एंड वरती अपघात निश्चित होता आणि योगेशला देखील मैदान सोडावं लागतंय. फरक बाद होतोय परंतु आता स्टाकिंगवरती तुम्हाला पार मिळेल. डावखुराचा बॅटर विशाल भारतीय आता मैदानावरती दाखल झालाय परंतु अजूनही 3 बॉल मध्ये किती धावा वसूल करतील हे देखील पाहावं लागेल. फरक बाद. बाई बुबेरे असतील बाबूभाई असतील यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. आमदार चषकाच्या दमदार नियोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. गोरेगाव नगरीमध्ये 2 टुर्नामेंट मोठ्या होतात त्यामध्ये आपण पाहिलं तर फ्रेंड चषक ही स्पर्धा असेल. शेबाच्या बुबेरे त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार परंतु आमदार चषक म्हटलं की एरेबाई बुबेरे या स्पर्धेचे दमदार शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे परंतु पूर्ण जिम्मेदारी हेमरजी बुबेरे यांच्या खांद्यावरती असते. चौथा सलेक्टचा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. काय गोलंदाजी करतोय. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडल्यानंतर बोट विखुरतोय. फिंगर रोल करतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र जणू काही एखादी पॉवर स्टेरिंग गाडी फिरावी असं मात्र झपकन आतमध्ये निघून चाललाय. डॉट बॉल सलेक्टचा चौथा. बॅकफुटला गेले. पंच केलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक मी कौतुक करेल कारण भरपूर वेगाने तो पोहोचला. स्वतः त्याला तोल सावरला नव्हता परंतु 2 धाबा इथे मिळतील त्यामुळे धावफलक पुढे आता पुढे सरकतोय. टीमची टोटल 46 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रथमेश देसले सोनू मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 44 धाबा जरूर बनल्या होत्या परंतु आपण पाहतोय पुढचे 4 बॉल सलग डॉट आले. आता 5व्या बॉलवरती दुहेरी धाव इथे मात्र एकपटी गेली आहे त्यामुळे अजूनही शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा वसूल करतोय हे देखील पाहावं लागेल. क्रॉस होऊन पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान 5 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46 धावा. आता या मॅच मध्ये आपण पाहतोय अजूनही टार्गेट आता सेट झाले 46 धावांचं त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस मात्र बॅटिंग करेल टीम गावदेवी शिरवली आरो 11 गावदेवी शिरवली त्यावेळेस मात्र 47 धावा इथून चेस करावा लागतील. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती येतील आमचे साथी समालोचक बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष माडी धुळे सर. धन्यवाद.
आमदार चषक भव्य आणि दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। शेवटचा सामना 30 बॉल 47 ची गरज टीम शिरवली संघाला। दोन्ही संघांच्या विरोधात आपण पाहतो दोन्ही संघ नौकेस आहेत आणि एक चांगला दोन्ही संघांचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। उद्याचे ड्रॉ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पहिला सामना होईल काराव वर्सेस कासगाववाडी। वेगळ्या हाफचा एक्स्ट्रा मधून आपण पाहतो डेली एक मॅच मधून तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर शिरगाव वर्सेस मिताली 11 कासगाव। आयडियल शिरगाव आहे। जांताराजा बदलापूर वर्सेस भूमी 11 कुंदे। यानंतर शिर्डन बी वर्सेस मार्शल जयनुमान नितलस आणि उमर 11 गोरेगाव वर्सेस कानूर बॉईज। म्हणजे उद्याची रात्र आपण पाहतोय प्रत्येक क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच असणार आहे। चांगल्या मॅचेस उद्या उमर 11 गोरेगाव संघ खेळणार आहे। ऐराब बाई स्वतः अगदी आपण पाहतोय ओनर असतील त्या संघाचे, कारण उद्या आयोजक नसतील तर एक खेळाडू म्हणून त्यांचा मल्टिपल रोल आपल्याला पाहायला मिळणार आहे। जाऊया मॅचच्या दिशेने। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल शिरवली टीम चे सलामीची आहे। दोन धुरंधर मैदानावरती दाखल झाले आहेत। अंपायर सिग्नल नो बॉल रेवनाथ आणि तेजस। बदलापूरचे दोन आवाज तुम्ही ऐकतायत आजच्या रात्रीमध्ये। राहुल चव्हाण सर आपण पाहतो आता इथून सलग 3 रात्रीमध्ये हा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल। तुषार शिंदे सरांचा आवाज तुम्ही 5 रात्रीमध्ये ऐकणार आहात, कारण या स्पर्धेला अगदी आपण पाहतोय ते लीड करतात। उद्या कदाचित आमच्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या आम्ही या स्पर्धेला बाय बाय करू, अलविदा। षटक क्रमांक पहिला चालू आणि आता धावसंख्या दाबलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 2। पहिला चेंडू 9 आला, त्यानंतर एक सिंगल धाव घेण्यात आली। गोलंदाज विशाल VIP एंड करून षटक विशाल भारतीचं ऑन साइडला वन स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच स्वीट साऊंड या ठिकाणी बॅट मधून जसा आला टक, परंतु बॉल चालला सीमा पार। काय जबरदस्त फटका आपण पाहतो एक्झिक्यूट केलाय आणि आता धावा मिळतील पूर्णपणे 6। सन्मान आपण पाहिलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र हरिभक्त परायण स्वप्नील बुवा जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालंय। खास करून कुळगाव वरून त्या या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। क्रिकेट चाहत आहेत, क्रिकेट वेड आहेत। खऱ्या अर्थाने स्वप्नील जाधव यांनी सुद्धा एक काळ गाजवलेला आहे। ते नुसते क्रिकेट खेळले नाही तर क्रिकेट त्यांनी जगलेला आहे, जपलेला आहे आणि आता मला असं वाटतं की क्रिकेटची ओढ त्यांना या क्रीडा नगरीकडे घेऊन आली आहे। हो मिस्टामिंग टॉप एज या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज इथे कदाचित बाद होऊ शकला असता, परंतु सेल ड्रॉप झालेले। ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला लगेचच पाहायला मिळेल। स्वतःवरती आपण पाहिलं तर नाराज आहेत विशाल। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल भरपूर उंच तर चेंडू गेला होता, जणू काय आकाशात चेंडू संचार करत होता आणि त्यानंतर हा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला। फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, धावत पळत शिरपत कडाळी चेंडूला गॅदर केला जातो तोपर्यंत मिळतील 2 धावा। पुढे एकदा आपण पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावा संख्या दाबलकावरती 11 धावा आहेत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुषार शिंदे यांचा आवाज ऐकता, त्यानंतर राहुल चव्हाण सर। जेव्हा 2 कॉमेंटेटर बदलापूरचे एकत्र असल्यानंतर काही वेगळी जुगलबंदी सातत्याने उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या माध्यमातून होत असते। हे वैशिष्ट्य राहिले प्रत्येक स्पर्धेचं, कारण आमचे बाळा सर देखील तसा आनंद घेत आहेत कॉमेंट बॉक्स मधून, जे सध्या 3ऱ्या पंथाच्या भूमिकेत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय 13 धावा धावफलकावरती। तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत गवळी जर या ठिकाणी राहुल सर उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील मंचावरती यायचे
हनुमंत शेठ गवळी तंटामुक्त अध्यक्ष, नंदू शेठ कराळे यांचे ते पर्सनल असिस्टंट आहेत अशी माहिती आम्हाला केतन भुईर केटी यांच्या माध्यमातून देण्यात आले. 24 बॉल आणि 34 धावांची गरज. $34 runs to win from 24 balls. शिरवली team needs 34 runs. 34 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती योगेश पाटील आलेले राहतो की कातील मिस्टर योगेश पाटील कमबॅक करावं लागणार आहे आणि आता 24 बॉल 34 धावांची गरज असताना आपण पाहतोय कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाईल. शिरवली टीम अगदी आपण पाहतो बदलापूर वांगणी बेल्ट मध्ये पहिल्यांदाच हा संघ खेळतो. इकडे काबाच्या दिशेने फटका टोळवण्याचा प्रयत्न होता. प्रथमेश चेंडूला गॅदर करतात. चांगली फिल्डिंग, एक धाव जरूर मिळेल आणि आता उत्तम शेठ गवळी यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम भोज संघाला आणि त्याच व्यक्तिमत्वाने पुरस्कृत केलेला हा संघ भारत प्रेमी सप्त हिंद केसरी ओम कोंडेश्वर भोज. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, 20 मध्ये बॉल चाललाय, एक धाव घेण्यात आले. सेकंडचा कॉल, इथे फंबल क्रिकेट, थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय विशाल भारती होते. कदाचित आपण पाहतो विशाल कडून या चुका होणं अपेक्षित नाहीये. एक झेल ऑलरेडी ड्रॉप सुद्धा झालेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय जणू काही कदाचित आपण पाहतोय एखाद्या खेळाडूला जर आपण पाहिलं तर शेवटपर्यंत चेंडू त्याच्याकडे जात राहिला ना कुठेतरी ते ग्रहण लागतं आणि आता मला तरी वाटतं की विशाल भारतीला ते ग्रहण लागलेलं आहे की चेंडू त्याच्याच मागे चाललेला आहे. हो भन्नाट बेग चांगला चेंडू टाकण्यात आलाय. अंपायर्स देखील सांगतात की आता 2 चेंडूचा खेळ, निरंजन सावंत सर सांगतात की 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. षटकातील योगेश पाटील धावसंख्या धावफलकावरती 17, 47 ची गरज असताना आपण पाहतोय येणारे 20 बॉल शिल्लक, 10 धावचा गॅप जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 20 बॉल 30 ची गरज. बॉलच्या तुलनेत आपण पाहिलं तर धावा थोड्याशा जास्त वाटतात. या दरम्यान काय फटका खेचलाय, बॉल चालला डीप कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, तेजसच्या बॅट मधून आलेला आणखीन एक खणखणीत षटकार. कारण संघाची धावसंख्या वृद्धिंगत झालेली आहे. हो शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहतो तो राहिलाय गोलंदाजाच्या नावावरती, परंतु इथे झाली मिस्टेक. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मिळाले एक धाव. म्हटलं जाताना कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला उमर वक्त बताएगा कौन किस पर भारी है. 18 बॉल 23 धावांची गरज. संघाला विनंती राहील सप्त हिंद केसरी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज हा संघ 18 बॉल 23 ची गरज आणि आता इथून कमबॅक करावा लागणाऱ्या वापसी मिळवली जाईल का. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये 24 धावा शिरवली संघाने बनवल्यात, मग 18 बॉल मध्ये 23 धावा का होऊ शकणार नाही असा प्रश्न आहे.
हो पहिला बॉल विशाल भारतीचा शॉर्ट ऑफ लेन शॉर्ट पिच बॉल टाकण्यात आला आणि आता सरळ चेंडू चला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल सुंदर सुंदर गोलंदाजी कमबॅक करावाच लागणार आहे जर मात्र दबदबा प्रस्थापित करायचा असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय चांगली कमालीची गोलंदाजी करावी लागणार आहे अंपायर सिग्नल बाईट बॉल अबे फ्रॉम बॉडी शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आता इथे मिळेल एक्स्ट्रा रन ज्या धाबा वाचवायचे ते धाबा कदाचित आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या वतीने खर्च करण्यात आलेले 17 बॉल 22 धाबांची गरज एखादा मोठा फटका या मॅचचा बिमोड करेल आणि इथे अगदी आपण पाहिलं तर काय अप्रतिम चेंडू टाकण्यात आलाय डॉट बॉल नो बॉल या ठिकाणी हा कॉल तुम्हाला पाहायला मिळेल अंपायरचा ओव्हर स्टेपिंगचा नो हा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि लगेचच अगदी आपण पाहतो पूर्णपणे शहानिशा केली फिरोज खान सरांनी हे वैशिष्ट्य फ्री हिटचा बॉल त्याला पाठवलंय कदाचित या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू कक्षाला सलामी देणारा आणखीन एक बिग षटकार धावांची गरज मी मगाशी सांगितलं की एखादा मोठा फटका आला ना शहबाजच्या तर सामन्याचा बिमोड होऊ शकतो 16 बॉल आता 15ची गरज कारण शहबाजच्या बुबेर यांच्या प्रेमा खातीर शिरवली संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय आणि आणखीन एक बॉलला पाठवलंय हवाई सफर सीमा पार अक्षरशः मैदानाच्या मध्ये बरसतोय 11 बॉल 26 वरती तो नाबाद खेळतोय 15 बॉल शिल्लक आता 9 धाबांची गरज विशाल भारती महाग ठरतोय आणि ते मिस्टामिंग झेल घेण्याचा प्रयत्न कदाचित दैव बलवंतर म्हणावा लागेल आणि आता सेकंडचा कॉल 2 धाबा सुद्धा सहज गतीने कंप्लीट करण्यात आलेत विशाल भारतीचा विचार केला तर अद्यापपर्यंत 29 धाबा या गोलंदाजाने खर्च केलेले अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता चला विनंती राहील खेळाडू कक्षातून कोणी आवाज करू नका कारण या स्पर्धेची शिस्त ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आतली कडा लागले परंतु बॉल समोर चाललाय एकच धाव मिळेल आणि आता येणारे 12 बॉल फक्त आणि फक्त केवळ 6 धावांची गरज बारा बॉल 6 ची गरज का बॅटिंग करतोय तेजसने या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच सांगितलं आता थकायचं नाही आता दमायचं नाही आणि आता रडायचं सुद्धा नाही आता फक्त आणि फक्त लढायचंय हे त्याला माहिती आहे कारण 47चं टार्गेट होतं अप्रतिम बॅटिंग त्याने केले एकाधिक किल्ला लढवलाय येणारे 12 बॉल 6 धावांची गरज आहे गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती यश देसले हो पहिलाच बॉल आणि यश देसलेच्या विरोधात आलाय पहिला षटकार एंड इज वेल देन ऑल इज वेल सामना जिंकला टीम शिरवली संघाने आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहतोय तेजसने सामना पूर्णपणे खुला केलाय येणाऱ्या 15 बॉल मध्ये 35 धावांची